की प्रत्येक बिझनेसला आपण 100 करोडचं प्लॅनिंग कसं करू शकतो? त्या 100 करोड बिझनेस प्लॅन. तर कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असतात सर? एक बिझनेस 100 करोडपर्यंत प्लॅन करण्यासाठी? सुरुवात नेहमी छोटी असते, हां. परंतु मोठ्या एंडपर्यंत पोहोचण्यासाठी परत तुम्हाला रिसोर्सेस जोडावे लागतात, कोलॅबोरेशन्स करावे लागतात, ॲक्विजिशन्स करावे लागतात आणि रेव्हेन्यू मल्टिप्लाय करावे लागतात. सुरुवात छोटी जरी असली तरी यू शुड हॅव द लाँग गेम इन माइंड. आपण कुठलाही बिझनेस 100 करोड करू शकतो, पण 100 करोड करण्यासाठी एक प्रोसेस असतो, एक मॉडेल असतो आणि त्या मॉडेलमध्ये आपण फिट होणं गरजेचं असतं. ते मॉडेल काय असू शकतं आणि स्केलेबिलिटी वाढवण्यासाठी आपण काय-काय करू शकतो? स्केलेबिलिटीसाठी लॉन्जेटिव्हिटी महत्त्वाची आहे. तुम्हाला टार्गेट शूटिंग आलं पाहिजे. टार्गेट शूटिंग म्हणजे काय, की तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिससाठी तुमचा पोटेन्शियल कस्टमर कोण आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. पण आय थिंक अजून एक एम महत्त्वाचा आहे, तो म्हणजे माइंडसेट. यू नो, द माइंडसेट इज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अजून एक महत्त्वाचा एम आहे, तो आहे मॅनिफेस्टेशन. मॅनिफेस्टेशन. आपण नेहमी म्हणतो की बिगिन विथ द एंड. म्हणजे कुठलाही व्यवसाय सुरू करताना हा व्यवसाय आपल्याला कुठपर्यंत घेऊन जायचा आहे, ह्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि सध्या मार्केट इतकं ओपन आहे किंवा इतक्या संधी अवेलेबल आहेत, तर प्रत्येक बिझनेस हा 100 करोडचा बिझनेस होऊ शकतो. जर तुम्हाला असं वाटत असेल की हा बिझनेस माझा 100 करोड कसा होऊ शकतो, तर त्याला आज आपण डिस्कस करूया की प्रत्येक बिझनेसला आपण 100 करोडचं प्लॅनिंग कसं करू शकतो. त्या 100 करोड बिझनेस प्लॅन असं आपण आज एक स्ट्रॅटेजी करूया. तर कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असतात सर एक बिझनेस 100 करोडपर्यंत प्लॅन करण्यासाठी? सुरुवात नेहमी छोटी असते, हां. परंतु मोठ्या एंडपर्यंत पोहोचण्यासाठी परत तुम्हाला रिसोर्सेस जोडावे लागतात, कोलॅबोरेशन्स करावे लागतात, ॲक्विजिशन्स करावे लागतात आणि रेव्हेन्यू मल्टिप्लाय करावे लागतात. सुरुवात छोटी जरी असली तरी यू शुड हॅव द लाँग गेम इन माइंड. कारण जोपर्यंत आपण ते विजन नाही ठेवणार ना, तोपर्यंत आपण ते अचीव्ह नाही करू शकणार. म्हणजे व्हॉट एव्हर वी मॅनिफेस्ट हॅपन्स. या. फक्त फरक एवढा आहे, मॅनिफेस्टेशन फक्त करून चालत नाही. फरक एवढाच आहे की मॅनिफेस्टेशन केल्यानंतर तुम्ही जर त्यातर्फे प्रयत्न लावायला लागलात ना, तर लॉ ऑफ अट्रॅक्शन विल गेट यू द रिसोर्सेस. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनने तुम्हाला रिसोर्सेस आणून दिले आणि त्याचा वापर जर तुम्ही योग्य पद्धतीने केलं तर इट हेल्प्स यू टू चेंज युअर डेस्टिनी. करेक्ट. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही इम्पॅक्ट काय क्रिएट करताय. जर तुम्ही तुमच्या बिझनेसच्या मार्फत समाजामध्ये एक चांगला इम्पॅक्ट करत आहात, म्हणजे इम्पॅक्ट क्रिएट करत आहात, करेक्ट. तर पूर्ण समाज तुम्हाला मदत करणार त्या प्रगतीला हाताळण्यासाठी किंवा त्या प्रगतीपर्यंत पोहोचण्यासाठी. 100 करोड अचीव्ह नाही केले असतील तर इट इज अ बिग टार्गेट, बट इट इज नो मोर अ बिग टार्गेट. Correct. इट इज अ व्हेरी कम्फर्टेबल टार्गेट टू अचीव्ह. Yeah. एनी टार्गेट इज कम्फर्टेबल टू बी अचीव्ड Yeah. जर तुम्ही योग्य लोकांना बरोबर घेऊन गेलात तर. इलॉन मस्क आत्ता हल्ली म्हणजे मागच्या आठवड्यात बोलले की नाव तुम्हाला एक सोलो एंटरप्रेन्योर भेटणार who will have a turnover of $1 trillion. $1 trillion. आता त्याला किती झिरोज असतात वगैरे वगैरे समजवण्यापेक्षा एवढंच सांगतो, महाराष्ट्राचं टार्गेट ॲज अ स्टेट असं आहे फडणवीस साहेबांचं आणि आपलं सर्वांचं, की महाराष्ट्राला $1 trillion ची इकॉनॉमी बनवायची. महाराष्ट्राची आबादी 14 कोटी लोकांची. करेक्ट. इलॉन मस्क म्हणाला की येणाऱ्या दिवसांमध्ये एखादा असा एक सिंगल व्यक्ती असणार जो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने, एआयच्या मदतीने $1 trillion बिझनेस करू शकेल असं त्यांनी प्रेडिक्शन केलंय. वा. आणि हा एखादा व्यक्ती त्याच्या घराच्या गॅरेजमध्ये बसून काम करत असणार आणि $1 trillion बिझनेस एम्पायर उभा करू शकेल बिकॉज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे तुम्हाला मी महाराष्ट्राचं आणि एका व्यक्तीचं उदाहरण ह्यासाठी दिलं कारण ते किती झिरोज आहेत त्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा अशा पद्धतीने समजलेलं बरं आहे. हो. म्हणजे शक्यता किती आहेत ते पहा तुम्ही, म्हणजे विचार करा शक्यता किती आहेत. तर अशा शक्यतेच्या वेळेला आपण फक्त एक 100 कोटीच्या बिझनेस टर्नओव्हरच्या बिझनेसबद्दल बोलतोय. अनेक लोक जे आज 1000 कोटीचा टर्नओव्हर करतायत, 10,000 कोटीचा टर्नओव्हर करतायत किंवा लाख कोटीचा टर्नओव्हर करतायत, त्यांची सुरुवात काही लाखांपासून सुरू झालेली, काही हजारोपासून सुरू झालेली आणि त्या आज 1000 कोटीपर्यंत पोहोचलेले. तर तुम्ही देखील त्या प्रवासात 100 कोटी तर गाठूच शकता. दुसरी गोष्ट असे की बरेच लोक असे म्हणतात आणि मी पण त्याच्यात मानतो की पहिले 100 कोटी कठीण असतात Correct. अचीव्ह करायला. Correct. मग त्याच्यानंतर तुमची सामग्री एवढी सेट असते ना, तुमचं माइंड एवढं ट्यून्ड असतं ना की द मल्टिपल्स ऑफ 100 कोटी आर व्हेरी इझी. करेक्ट. सर्कस आहे पहिले 100 कोटी करण्यासाठी. आता मी रिअल एस्टेट डेव्हलपमेंट सुद्धा करतो, तर रिअल एस्टेट डेव्हलपमेंटमध्ये 100, 200 कोटी, 300 कोटी, 500 कोटी, 1000 कोटी कॅन बी वन प्रोजेक्ट. एका प्रोजेक्टमध्ये तुम्ही तेवढं टर्नओव्हर करू शकता. करेक्ट. तर हा नंबर चांगला आहे, हा नंबर मोठा आहे.
अचीव करणं सोपं आहे जर तुमची तयारी व्यवस्थित असली तर. हल्ली जे लोक कोलॅबरेटिव्ह माइंडसेटचे असतात ना, त्यांना मी म्हणतो ग्रोथ माइंडसेटची लोक. जे लोक आपलं प्रॉफिट आणि इक्विटी शेअर करायला तयार असतात, अशी लोक हमखास 100, 500, 1000 कोटीपर्यंत पोहोचू शकतात. कारण वाटल्याने वाढतं असं मी मानतो, तुम्ही माना, फायदा होईल. आणि जर तुम्ही तसं करत गेलात ना, तर तुम्हाला अनलिमिटेड रिसोर्सेस मिळतील. रिसोर्सेसची एक कॉमेडी अशी आहे की कुठचाही बिझनेस करण्यासाठी भरपूर रिसोर्सेस लागतात. प्रत्येक रिसोर्स तुम्ही विकत घेऊ शकत नाही. प्रत्येक रिसोर्स तुम्हाला विकत घेण्याची गरज नाही. तुम्ही त्या रिसोर्सेसना कोलॅबरेट करू शकता. जेव्हा गरज असेल तेव्हा वापरू शकता. गरजेनुसार वापरल्यानंतर प्रगती करू शकता, टर्नओव्हर वाढवू शकता आणि नंतर तुम्ही त्या रिसोर्सेसना विकत घेऊ शकता. तर अशा प्रक्रियेच्या मार्फत जर तुम्ही योग्य बिझनेस करत राहिलात तर 100% तुम्ही 100 कोटीचं टार्गेट अचीव करू शकता. एक गोल्डन रूल, व्हॅल्यू क्रिएशन. कोणासाठी व्हॅल्यू क्रिएशन? जेवढी पण लोक त्या बिझनेसशी निगडीत आहेत त्या सर्वांसाठी तुम्हाला व्हॅल्यू क्रिएशन करत जाणं महत्त्वाचं आहे. तर ते कोण असणार? तुमचे टीम, तुमचे इन्व्हेस्टर्स, तुमचे वेंडर्स, तुमचे कस्टमर्स आणि गव्हर्नमेंट. या सगळ्या लोकांना जर तुम्ही व्हॅल्यू क्रिएशन करत गेलात तर तुम्हाला प्रगतिशील होण्यासाठी हीच 5 लोक तुम्हाला मदत करतील. करेक्ट. तुमचा टीम मेंबर अनलिमिटेड काम करायची तयारी ठेवणार, इंटेलिजंट काम करायची तयारी ठेवणार. तुमचा शेअर होल्डर, स्टेक होल्डर अजून पैसे लावायला तयार असणार. सरकार तुम्हाला आधार द्यायला तयार असणार, इन्फ्रास्ट्रक्चर, सोयी सुविधा, लोन सगळं द्यायला तयार असणार. तुमचा कस्टमर तुमच्याकडनं अजून सामग्री घ्यायला तयार असणार, तुमचे प्रोडक्ट्स रिपीट घ्यायला तयार असणार. तुमचे वेंडर्स तुम्हाला आधार द्यायला तयार असणार, उधारी द्यायला तयार असणार. तर या सगळ्या गोष्टींचा समावेश जर तुमच्या बिझनेसमध्ये झाला तर तुम्ही हमखास 100 कोटी गाठू शकता. ग्रेट. सो 100% 100 करोड. 100% 100 करोड पहिला टप्पा. सो जसं एका चांगल्या बिझनेसला ना 4-5 गोष्टी लागतात. प्रोडक्ट चांगलं लागतं, मार्केट चांगलं लागतं, टीम चांगलं लागतं, फायनान्शियल डिसिप्लिन चांगली लागते. त्यामुळे प्रत्येक बिझनेस हा 100 कोटी होऊ शकतो, पण आहे त्या मॉडेलमध्ये होऊ शकत नाही. त्याला स्केलेबिलिटीचं मॉडेल आपल्याला डिफाईन करावं लागतं. म्हणजे आपण कुठलाही बिझनेस 100 करोड करू शकतो, पण 100 करोड करण्यासाठी एक प्रोसेस असतो, एक मॉडेल असतो आणि त्या मॉडेलमध्ये आपण फिट होणं गरजेचं असतं. तर ते मॉडेल काय असू शकतं आणि स्केलेबिलिटी वाढवण्यासाठी आपण काय काय करू शकतो? स्केलेबिलिटीसाठी लॉन्जिटिव्हिटी महत्त्वाची आहे. म्हणजे अनुभवातनं मी भरपूर काय शिकलोय. मी अनेक उद्योग करतो, अनेक बिझनेसेस करतो, तर अनुभवातनं मी भरपूर काय शिकलोय. आणि माझे एक चांगले मित्र होते, पॉलिटिकल मित्र होते. ते नेहमी म्हणायचे, जहाँ ना पोचे रवी वहाँ पोचे कवी. म्हणजे रवी म्हणजे सूर्याची किरण. जहाँ ना पोचे रवी वहाँ पोचे कवी, जहाँ ना पोचे कवी वहाँ पोचे अनुभवी. तर माझ्या अनुभवातनं मला एक शिकवलेली गोष्ट अशी आहे की सेंट अँजेलोस कम्प्युटर्स लिमिटेड नावाची माझी संस्था होती. वी वर इंटू कम्प्युटर एज्युकेशन. 27 वर्ष मी ती संस्था चालवली. परंतु त्या काळात त्या संस्थेला डिमांड होता, त्या ऍक्टिव्हिटीला डिमांड होता. परंतु नंतर हल्ली आम्ही 2018 मध्ये तो बिझनेस बंद केला. कारण आता स्कूल आणि कॉलेजेसमध्ये लोक कम्प्युटर्स शिकतात, त्यांना क्लासेसमध्ये जायची गरज नाही. तर माझ्या त्या बिझनेसला लॉन्जिटिव्हिटी फक्त 27 वर्षापर्यंत होती. तर आजच्या तारखेला जे मी अनेक उद्योग करतो हे असे उद्योग आहेत ज्यांना मरण नाही, म्हणजे परपेच्युअली टिकणार. कन्स्ट्रक्शन कायमस्वरूपी राहणार, रेस्टॉरंट्स कायमस्वरूपी चालणार, क्लोदिंगचा बिझनेस कायमस्वरूपी चालणार, ज्वेलरीचा बिझनेस कायमस्वरूपीचा चालणार, वॉटर स्टोरेज टँकचं मॅन्युफॅक्चरिंग कायमस्वरूपीचं चालणार, कॉन्टेंट मॉनिटायझेशन कायमस्वरूपीचं चालणार. सांगायचं तात्पर्य म्हणजे जर तुमच्या बिझनेसला लॉन्जिटिव्हिटी असली ना तर तुमच्या बिझनेसला स्केलेबिलिटी पण आरामात मिळणार. म्हणजे प्रगतिशील देशांमध्ये जेवढे बिझनेसेस आहेत त्याच्यातले प्रामुख्याने सगळे बिझनेसेस 200, 250, 300, 350, 400 वर्ष जुने आहेत. तर ते काय एवढे यशस्वी झाले? कारण त्यांच्याकडे लॉन्जिटिव्हिटी होती. तर तुमचा बिझनेसला लॉन्जिटिव्हिटी आहे का? प्रश्न नंबर 1. प्रश्न नंबर 2, जर तो लॉन्जिटिव्हिटीचा बिझनेस असेल तर तुमच्याबरोबर पार्टनर्स आहेत का त्या बिझनेसला स्केलेबल करण्यासाठी? पार्टनर्स म्हणजे बिझनेस पार्टनर्स असणं गरजेचं नाही. इट कॅन बी कोलॅबरेशन, इट कॅन बी जॉईंट व्हेंचर, इट कॅन बी टायअप, ते काही असू शकतं. व्हॅल्युएशन हा एक असा प्रकार आहे जो आपल्याला समजायला आला पाहिजे. आणि व्हॅल्युएशन म्हणजे काय? कुठच्याही बिझनेसमध्ये 2 प्रकारचे प्रॉफिट असतात. एक असतात ऑपरेटिंग प्रॉफिट. ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणजे काय? माझा महिन्याचा खर्च आहे 1.5 कोटी रुपये आणि माझी महिन्याची इन्कम आहे 2.5 कोटी रुपये, तर मला 1 कोटी रुपयाचं ऑपरेटिंग प्रॉफिट आहे, तर माझा बिझनेस प्रॉफिटेबल आहे. व्हॅल्युएशन म्हणजे काय?
1.5 कोटीचं माझा खर्च, 2.5 कोटीची माझी रेव्हेन्यू, समजा 3 कोटीची माझी रेव्हेन्यू, तर 36 कोटीचं माझा टर्नओव्हर झाला. डिपेंडिंग ऑन द बिझनेस तुमच्या टर्नओव्हरचे मल्टिपल किंवा नेट प्रॉफिटचं मल्टिपल इज द व्हॅल्युएशन ऑफ द बिझनेस. काही बिझनेस असे असतात जे तुम्हाला तुमच्या टॉपलाईनचे 5 पटीने मल्टिप्लाय करून मिळतात. म्हणजे समजा 36 कोटीचं जर माझं टर्नओव्हर आहे तर साधारणतः 200 कोटीचं मला त्याचं व्हॅल्युएशन मिळेल. 180 ते 200 कोटीच्या आसपास व्हॅल्युएशन मिळेल. किंवा जर माझा नेट प्रॉफिट महिन्याचं 1 कोटी आहे म्हणजे 12 महिन्याचे 12 कोटी झाले तर मला त्याचे 20 पटीने सुद्धा मिळू शकतात व्हॅल्युएशन, म्हणजे 240 कोटीची कंपनी झाली. डिपेंडिंग ऑन द बिझनेस तुमचे टॉप लाईन मल्टिपल होतात किंवा बॉटम लाईन मल्टिपल होते. बॉटम लाईन म्हणजे नेट प्रॉफिट, ते तुमच्या बिझनेसवर डिपेंड आहे. तर आपल्याला व्हॅल्युएशन क्रिएट करता आलं पाहिजे. लॉन्जेटिव्हिटीच्या बिझनेसमध्ये व्हॅल्युएशन हा एक फार मोठा फायदा असतो, मोर देन युअर नेट प्रॉफिट व्हॅल्यू, नेट प्रॉफिटचा बेनिफिट. तर जर आपण ते व्हॅल्युएशन घडवत गेलो तर आपल्याला मोठ्या व्हॅल्युएशनची संस्था तयार होते. मग आंतरराष्ट्रीय कंपनी किंवा लोकल कंपनी किंवा नॅशनल कंपनी तुमच्या कंपनीमध्ये स्टेक होल्डिंग करू शकतात आणि तुमच्या कंपनीला मोठं करू शकतात, अजून वेगाने मोठं करू शकतात. तर हे वेगवेगळे प्रकार आहेत तुम्हाला 100 कोटी गाठण्यासाठी किंवा 1000 कोटी गाठण्यासाठी. तर यू शुड बी लॉन्जिटिव्हिटी बिझनेस, यू शुड बी अ स्केलेबल बिझनेस, यू शुड बी अन इन्व्हेस्टेबल बिझनेस. जर तुम्ही नेट प्रॉफिट चांगलं करता आणि टॉपलाईन तुम्ही मल्टिप्लाय करत चाललात तर तुम्हाला व्हॅल्युएशन चांगलं मिळेल, विच विल हेल्प यू टू ग्रो फास्टर. तर ह्या गोष्टींना लक्षात ठेवून तुम्ही तुमचा बिझनेस केला पाहिजे. तुम्हाला टार्गेट शूटिंग आलं पाहिजे. टार्गेट शूटिंग म्हणजे काय की तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिससाठी तुमचा पोटेन्शियल कस्टमर कोण आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, तुमच्या स्केलेबिलिटीसाठी किंवा तुमच्या व्हॅल्युएशनसाठी कोणती कंपनी किंवा कोणता व्यक्ती तुमचा शेअर होल्डर होऊ शकतो किंवा इन्व्हेस्टर होऊ शकतो त्याचं सुद्धा टार्गेट तुम्ही सेट केलं पाहिजे. आणि त्या व्यक्तीच्या अवतीभोवती तुम्ही दिसायला सुरू झाले पाहिजे. ऑन सोशल मीडिया, इन इव्हेंट्स, इन ॲक्टिव्हिटीज, कुठच्या ना कुठच्या कारणाने तुम्ही त्या व्यक्तीच्या संपर्कात आले पाहिजे. तर स्ट्रॅटेजिकली जर तुम्ही या गोष्टी घडवल्यात तर नक्कीच तुम्हाला कस्टमर तर मिळणारच, कारण तुम्ही तुमच्या टार्गेट ऑडियन्सला डिफाईन केलेलं आहे. पण तुम्ही तुमच्या टार्गेट इन्व्हेस्टरला सुद्धा जर डिफाईन केलं तर 100% तो तुमच्याबरोबर एक दिवस इन्व्हेस्टर बनणारच. सुरुवात होणार आयडेंटिफिकेशन, सेकंड इज मॅनिफेस्टेशन आणि थर्ड इज क्रिएटिंग अन इम्पॅक्ट ऑन हिज माइंड अबाउट यू, युअर प्रोडक्ट और युअर सर्व्हिस. तर या गोष्टी जर तुम्ही घडवल्यात ना तर हमखास तुम्ही एक फार मोठा बिझनेस एस्टॅब्लिश करू शकणार. जसं म्हटलं जातं की कुठल्याही मोठ्या बिझनेससाठी एम लागतात, मनी, मॅनपॉवर, मशीन, मटेरियल. पण आय थिंक अजून एक एम महत्त्वाचा आहे, तो म्हणजे माइंडसेट. यु नो द माइंडसेट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर. अजून एक महत्त्वाचा एम आहे, तो आहे मॅनिफेस्टेशन. सो बऱ्याचदा उद्योजक बिझनेस मोठा का करू शकत नाहीत, कारण ते बिझनेसमध्ये अडकलेले असतात. यु नो दे आर इन द ऑपरेशन, ते ऑपरेशनमध्ये असतात किंवा त्यांच्या रोजच्या चॅलेंजेसमध्ये असतात, फायर फायटिंगमध्ये असतात. तरी हा जो माइंडसेट आहे ना की बिझनेसमधून बाहेर यायचा, जर तुम्ही बाहेर आलात तर तुम्ही ऑपरेटर म्हणून आहात बिझनेसचे की तुम्ही आर्किटेक्ट म्हणून आहात. यु नो सो त्या बाहेर येण्यासाठी काय करायला हवं आणि 100 करोड करण्यासाठी बाहेर येणं किती गरजेचं आहे. जो घोडा चालवतो त्याला आपण जॉकी म्हणतो आणि घोडा पळतो. घाम कोणाला फुटतो? घोड्याला. तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही घोडा आहात की जॉकी आहात हे पहिलं ठरवा. आरशासमोर उभे राहा आणि हे स्वतःला प्रश्न विचारून त्याचं उत्तर द्या की तुम्हाला घाम फोडून स्वतःचा घाम फोडून घोडा व्हायचंय का त्याच्यावर बसून जॉकी बनायचंय. तर यू हॅव टू बी द आर्किटेक्ट ऑफ द ग्रोथ ऑफ द बिझनेस. ऑपरेशनली जर तुम्ही इन्व्हॉल्व्ह झालात ना तर तुम्ही प्रॉफिट कमवणार पण ग्रोथ नाही कमवणार. कारण तुम्ही नेहमी गुंतून असणार. तुम्हाला डोकं खाली करून नेहमी कामच करावं लागणार. हे इन्सिक्युअर्ड एंटरप्रेनर्स असतात. यांची इन्सिक्युरिटी काय असतं माहिती आहे का? यांना असं वाटतं की त्यांच्याशिवाय त्यांचा बिझनेस घडूच शकत नाही. हा सगळ्यात मोठा गैरसमज. व्हॉट ब्रॉट यू हिअर विल नॉट टेक यू देअर. करेक्ट. म्हणजे तुमच्या स्किलसेट्सवर तुम्ही 50 कोटीच्या टर्नओव्हरवर आलात, 10 कोटीच्या टर्नओव्हरवर आलात, 20 कोटीच्या टर्नओव्हरवर आलात. आता तुम्हाला 500 कोटीवर जर जायचं असेल ना तर तुम्हाला जॉकी बनणं गरजेचं आहे. सुरुवातीला तुम्हाला घोडा होणं गरजेचंच आहे. देवांपासून तुम्ही जॉकी नाही बनू शकत. करेक्ट. बरोबर आहे. पण त्याच्यानंतर यू हॅव टू बी द आर्किटेक्ट ऑफ द बिझनेस, द जॉकी ऑफ द बिझनेस. आणि तिथे बरेच लोक चुकतात.
त्याच्यानंतर तुम्हाला एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे, प्रत्येक उद्योजकाला हे माझी सूचना आहे, की तुमच्यापेक्षा हुशार लोक तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करत गेले पाहिजे. करेक्ट. तर जाऊन तुम्ही मोठे नंबर खेचू शकणार. यू हॅव टू हॅव पीपल स्मार्टर देन यू, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुमच्यापेक्षा जास्ती अनुभवी लोक आले ना आणि तुमच्यापेक्षा हुशार लोक आले ना तर त्यांचं ऐकणं गरजेचं आहे. बरेच उद्योजक असे असतात ते चांगल्या लोकांना आणतात त्यांच्याबरोबर पण त्यांचं मग ऐकत नाही. हे असं झालं की तुम्ही एकदम अति उत्कृष्ट डॉक्टरकडे गेलात आणि त्यांनी तुम्हाला अति उत्कृष्ट औषध दिलं पण घरी गेल्यानंतर ते औषध तुम्ही घेतलंच नाही. मग त्या औषधाचाही फायदा नाही झाला, त्या डॉक्टरचाही फायदा नाही झाला आणि नुकसान झालं तुमचं. जर तुम्ही तुमच्या फिक्स माइंडसेटमध्ये उद्योग करत गेलात आणि समोरच्याचं ऐकलं नाही, जो तुमच्यापेक्षा हुशार आहे, तुमच्यापेक्षा जास्ती अनुभवी आहे, जर तुम्ही त्याचं ऐकलं नाही तर तुम्हाला प्रगती नाही मिळणार. एक लक्षात ठेवा, प्रत्येक सक्सेसफुल उद्योजक जो असतो ना तो कुठच्या तरी जाणकार महत्वाच्या व्यक्तीकडनं काहीतरी ऐकतो आणि ते तो राबवतो आणि त्याच्यानंतर तो यशस्वी ठरतो. एक चांगलं प्रोडक्ट असणं किंवा एक चांगलं सर्व्हिस असणं इज नॉट सफिशियंट फॉर ग्रोथ, कारण त्या गोष्टी सगळ्यांकडे असतात. हाऊ विल इट डिफरन्शिएट यू? इट विल डिफरन्शिएट यू ओनली इफ यू इम्प्लिमेंट न्यू आयडियाज आणि न्यू सजेशन. आणि हे कुठून येणार? तुमच्यापेक्षा हुशार माणसाकडनं येणार. पहिली गोष्ट, तुम्ही कोणाबरोबर तरी जुळता किंवा कोणाकडनं कोणाबरोबर तरी तुम्ही चर्चा करता जो तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहे आणि त्याच्या जर सजेशन तुम्ही इम्प्लिमेंट नाही केल्यात, विषय मिटला. माझी प्रगती किंवा तुमची प्रगती किंवा कुठच्याही यशस्वी उद्योगाची प्रगती कुठच्या तरी चांगल्या सल्ल्यामुळे झालेली आहे. आपण जन्माला आल्यापासून हुशार नव्हतोच ना आणि नेहमीच आपणच हुशार असलो पाहिजे असं पण नाहीये. आपल्याकडे एवढी हुशारी असली पाहिजे की हुशार लोक कोण त्यांना ओळखता आलं पाहिजे आणि त्यांना ओळखल्यानंतर त्यांचे सुझाव इम्प्लिमेंट करता आले पाहिजे. जर ते आपण इम्प्लिमेंट केले ना तर आपण हमखास फार मोठे यशस्वी उद्योजक बनू शकतात. मी लहानपणापासून एक गोष्ट शिकलोय, ज्यांच्याकडनं मला शिकायचं असतं ना तिथे मी डोकं नाही वापरत, ते जे म्हणतात ना ॲज इट इज इम्प्लिमेंट करतो. म्हणजे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, इफ ही टेल्स मी टू जम्प आय आस्क हाऊ हाय, आय डोंट आस्क वाय, आय आस्क हाऊ हाय. सिम्पल. आणि माझ्या जीवनामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांचं सुझाव जर मी ऐकलं, त्यांनी जर मला काही सुझाव दिला, माझं डोकं मी साईडला ठेवतो आणि वर्बॅटिम ॲज इट इज ते इम्प्लिमेंट करतो आणि त्याचा नेहमी 100% मला फायदा झालेला आहे. 100%. प्रत्येक मेंटॉरला एक मेंटॉर असतो. करेक्ट. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. म्हणजे मी अनेक लोकांना मेंटॉर आहे आणि अनेक लोक मला मेंटॉरिंग करतात. करेक्ट. ते मी पॉझिटिव्हली घेतो आणि गिळतो, त्याच्यात डोकं लावत नाही. जर मला डॉक्टरनी डोस दिला ना की हा डोस सकाळी घ्यायचा तर तो मी सकाळीच घेतो. संध्याकाळपर्यंत विचार करत बसत नाही की घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे, सेकंड ओपिनियन घेऊ का थर्ड ओपिनियन घेऊ, नथिंग. आय जस्ट डू इट वर्बॅटम. तसं जर आपण करू शकलो ना, ज्या लोकांनी आपला विश्वास जिंकलाय, ज्यांच्या सुझावाने आपल्याला फायदा झाला, अशा लोकांचा सुझाव घेऊन तुम्ही नेहमीच फायदेशीर ठरू शकता. म्हणजे ती निवड तुमची आहे. समजा कोणाचा तरी सुझाव तुम्ही घेतला आणि तो चुकला, म्हणजे तुम्ही चुकीच्या माणसाकडनं तो सुझाव घेतलाय. तर तुमचं मूळ योग्य असणं गरजेचं आहे की तुम्ही कोणाकडनं सुझाव घेताय ते महत्वाचं आहे. तर तुम्ही ते योग्य व्यक्ती निवडा. म्हणजे मला दाताचा त्रास आहे आणि मी डोळ्यांच्या डॉक्टरकडे गेलो ना तर माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार आहे. दोन्ही खराब होती. दोन्ही खराब होतील. तर मी असं म्हणेन की प्लीज डू दिस. आणि दिस आर ऑल पॉझिटिव्ह स्टेप्स. 100 कोटीचा, 1000 कोटीचा, 5000 कोटीचा धंदा करण्यासाठी दीज आर एक्स्ट्रीमली पॉझिटिव्ह स्टेप्स. या गोष्टी गरजेच्या आहेत. ग्रेट. आय थिंक जसं आपण म्हणालो की बिगिन विथ द एंड. सो वेन आपण जेव्हा व्यवसाय सुरू करतो ना तेव्हा आपल्याला बिझनेसमध्ये रोल मॉडेल्स पण असायला हवेत किंवा एक रोल कंपनी की आय वॉन्ट टू बिकम लाईक दिस कंपनी, ह्या ऑर्गनायझेशनसारखं मला व्हायचं आहे. तर आपल्याला त्यांच्याकडनं खूप शिकता येतं. म्हणजे इट इज नॉट कॉपिंग बट इट इज इन्स्पायरिंग फ्रॉम दॅम. म्हणजे अशा 4-5 तुमच्यासमोर जर 100 कोटीच्या कंपन्या असतील आणि आपण म्हणालो की मला एक दिवस त्यांच्यासारखं व्हायचं आहे, तर ते काय काय करतायत ना ते आपल्याला रेडीमेड नॉलेज मिळतं. म्हणजे आपल्याकडे तेव्हा समजा R&Dचं बजेट नसेल पण त्यांच्याकडे R&Dचं बजेट असतं आणि ते जे डिसिजन घेतात त्या डिसिजनला आपण फॉलो करू शकतो. पण पहिल्यांदा डिसाईड करायला हवं की आय वॉन्ट टू बिकम लाईक दॅम, मला त्यांच्यासारखं व्हायचं आहे.
तर हा ऍडवाइस किंवा हे डायरेक्शन हे बरोबर आहे का? 100% तुमचा रोल मॉडेल असला पाहिजे. 100% हा रोल मॉडेल असलाच पाहिजे. आणि एक नाही तर भरपूर. हो. आणि तेच रोल मॉडेल तुमचे गाईड असतात. ते तुम्हाला दिशा देतात करेक्ट. आणि त्याच्याने तुमची दशा बदलते. तर रोल मॉडेल असला पाहिजे. कॉपी करणं गुन्हा नाहीये, पण कॉपी एवढं चांगलं करा की जो ओरिजिनल असतो ना तो डुप्लिकेट वाटला पाहिजे. करेक्ट. आता आपण एवढे सगळे पिक्चर पाहतो, कुठची ओरिजिनल आयडिया किंवा ओरिजिनल स्टोरी आहे? या सगळ्या घडलेल्या स्टोरी आहेत, हे सगळे केलेले पिक्चर आहेत. करेक्ट. पण तुम्ही त्याच्यापेक्षा चांगलं बनवू शकता का? स्पर्धा त्याची आहे. म्हणजे रेप्लिकेट अँड डुप्लिकेट अँड बिकम बेटर दॅन दी ओरिजिनल, हे तुम्ही करू शकता का? तर तुम्ही करा. म्हणजे तुम्ही काय वेगळा फोन नाही बनवू शकत ना. फोन फोनच आहे. तुम्ही त्याला चांगला कसा बनवू शकता याची रेस लागलेली आहे ना. त्या रेसमध्ये तुम्ही जिंकले पाहिजेत. करेक्ट. तर कॉपिंग इज नॉट गुन्हा. यू कॅन नॉट बी लोअर देन द कॉपी, यू हॅव टू बी बेटर देन द कॉपी. म्हणजे अनेक वेळेला आहेत ना, लोक जे डायलॉग मारतात ते कोणाचे तरी असतात, पण जे ज्याचे असतात ना त्याला पण असं वाटायला लागतं की मी याचा चोरलाय. कॉपी लाईक आर्टिस्ट म्हणतात त्याला. हो, म्हणजे यू हॅव टू बी सो गुड, Yeah. यू हॅव टू बी सो गुड, बट यू हॅव टू बी बेटर. यू हॅव टू बी बेटर. असे भरपूर बिझनेसेस आहेत ज्यांची सुरुवात कॉपी करण्यापासून झालेली, पण ते एवढे चांगले झाले की ते ज्यांचं कॉपी झालेलं नाही ते डाऊट करायला लागलेत की मी ओरिजिनल होतो का ते ओरिजिनल आहे. करेक्ट. 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 आणि ही एक कला आहे. हाऊ कॅन यू बिकम अ बेटर एंटरप्रेनर. पण मी तुम्हाला एक सांगतो, म्हणजे यू आर इन टू बिझनेस कोचिंग आणि तुम्ही अनेक यशस्वी उद्योजकांना कोच करता, तर माइंडसेट चेंज इज क्रिटिकली इम्पॉर्टंट. म्हणजे यू विन ऑर लूज इन युअर माइंड. बरोबर आहे ना, की आता मला हा टार्गेट जिंकायचा आहे किंवा माझा तो मिस झाला. हा गेम सुरू होतो इथे तुमच्या विश्वासाने की मी करू शकतो की नाही करू शकत. करेक्ट. जर उत्तर हो आलं ना तर यू आर राईट. जर उत्तर नाही आलं अगेन यू विल बी राईट. मग ते टार्गेट चुकेल. करेक्ट. तर यू हॅव टू थिंक हिअर अँड मेक इट हॅपन. दुनियाभरचे रिसोर्सेस अवेलेबल आहेत, तुम्हाला ते इंटिग्रेट करायचंय आणि लेव्हरेज करून पुढे जायचंय. सो मेनी कंपनीज इन द वर्ल्ड, दे डोंट हॅव ऑल द रिसोर्सेस, पण ते एवढे यशस्वी झालेत ना की इतर लोकांनी त्यांना यशस्वी केलेलं आहे. उबर सॉफ्टवेअर सुद्धा त्यांचं नाहीये, गाड्या तर त्यांच्या नाहीच आहेत, सॉफ्टवेअर सुद्धा त्यांचं नाहीये. त्यांचं आहे ते फक्त मार्केट. दे ओन द मार्केट. सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस त्यांना एक सॉफ्टवेअर कंपनी प्रोव्हाइड करते. आयडिया त्यांची होती, मार्केट ते क्रिएट करतात. PR, ॲडव्हर्टायझिंग, ब्रँडिंग, एक्सलन्स आणि कोऑर्डिनेशन हे त्यांचं स्ट्रॉंग पॉईंट आहे. ग्रेट. आणि उबर इज नथिंग बट अ सॉफ्टवेअर ना, बाकी काय त्याच्यामध्ये. पण दे क्रिएटेड इट अँड दे मास्टर्ड इट. आणि कितीतरी कॉपीज निघाल्यात, पण उबर इज उबर. सो आय थिंक क्लोजिंग स्टेटमेंट वुड बी 100 कोटीचा जर व्यवसाय करायचा आहे तर माइंडसेट शुड बी 100 कोटी पहिल्यांदा, अँड देन दॅट माइंडसेट विल टेक यू टू द 100 कोटी बिझनेस. आय थिंक दॅट वॉज अ फॅन्टॅस्टिक डिस्कशन. तुम्हाला जर हा कॉन्टेंट आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचा काय प्लॅन आहे 100 कोटी बिझनेस करण्याचा, तुमच्या काय चॅलेंजेस आहेत किंवा तुम्ही कुठे काय पाहिलेलं आहे नॉलेज, ते आमच्या कमेंट्समध्ये शेअर करा, म्हणजे आम्ही तुम्हाला त्याच्यावर रिप्लाय करू शकू. 100% आपल्याला ॲडमिरेशन मोडमध्ये राहणं गरजेचं आहे. व्हॉट इज अन ॲडमिरेशन रोल ऑर ॲडमिरेशन मोड? की मला हे 10 व्यक्ती आवडतात आणि या 10 व्यक्तींना आपल्याला स्टडी करायचं आहे. म्हणजे ती 10 व्यक्ती आपल्यासाठी 10 पुस्तकं आहेत, त्यांना वाचत बसायचं आणि त्यांच्याकडनं जे चांगले गुण आपल्याला दिसतात ते आपण कसे इम्प्लिमेंट करू शकतो त्याचं गणित मांडायचं. जर ते आपण करत गेलो ना तर आपण बदलत राहणार. आपली माइंडसेट चेंज होईल. माइंडसेट चेंज झाले की आपले निर्णय चेंज होतील. आपले निर्णय चेंज झाले की आपले आउटकम्स चेंज होतील. आणि आपले आउटकम्स चेंज झाले तर आपलं टर्नओव्हर आणि प्रॉफिटेबिलिटी पण चेंज होईल पॉझिटिव्हली. आणि त्याचा फायदा फक्त तुम्हाला नाही तर समाजाला होईल. तर असे काय निर्णय जे तुम्ही घेतले, तुमचे रोल मॉडेल कोण आहेत आणि काय आहेत, हे जर तुम्ही शेअर केलं ना तर कदाचित जे बाकी लोक हे कॉन्टेंट पाहत आहेत त्यांना फायदा होईल, आम्हाला देखील फायदा होईल आणि ही जर्नी आपण एकत्रित प्रवास करू शकतो आणि मजा घेऊ शकतो. तर प्लीज कॉमेंट, शेअर आणि like this content, share this content and make sure that you comment on this content. Thank you so much. Thank you so much.